सुरुवात रूपानं करावं, माझ्या देवाचं रूप वर्णन करावं. आम्ही जास्तीत जास्त नामाकडे चाललो, नाम घ्यावं, पर पहिल्या दिवशी पण रूप वर्णन करणं लय गरजेचं बाबा, लय गरजेचं. माझ्या शंभूचं रूप सुंदर, पाच मुखाचा हा ईश्वर. रूपाचं वर्णन करतात महादेव प्रभू. सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुका आहे. वाईमध्ये भुयंग कारखाना आहे. तिथं जांब नावाचं गाव आहे, जांब नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आणि त्या जांब गावामध्ये माहेश शुक्रोण कुळामध्ये जंगमाच्या वंशामध्ये महादेव प्रभूचा जन्म झाला. चाणक्य होते महादेव प्रभू. वडिलाचं नाव निळकंठ होत. आणि निळकंठ स्वामी साधे नव्हते बरं. शिवस्वरूपासारखं वर्णन असं करावं असे ते निळकंठ स्वामी. आणि भागीरथ मा या दोन दाम्पत्याच्या पोटी महादेव प्रभूचा जन्म झाला. चांगुणाबाई पत्नी होती. काशीनाथ म्हणायचा मुलगा होता. आज बी पंतू आहे, त्याचं नाव आहे भाऊराव स्वामी. आम्ही सातारला जाऊन आलो. काय समाधी आहे बाबा. मला वाटलं आम्ही गेलो 10-12 जण पाहिलं. समाधीची अवस्था पाहिली, धर्माची अवस्था पाहिली. अरे रे रे रे, अरे रे रे रे, अरे रे रे रे. साध्या आपली समाधी असावी नाही बाबा, तशी समाधी. सगळं परिवारानं सगळे काही उकंडे केलेत, काही कुठं काही कचरा टाकायला लागलेत, कुठं काही करायला लागलेत. अरे ज्या महादेव प्रभूचे आपण अभंग म्हणतो ना, एक एक अभंग सोन्यासारखा, अमृताचा थेंब टपकावा, शिवमुखातला अमृत मिळावं, असे महादेव प्रभूचे अभंग आहेत बाबांनो. शिव शिव म्हणता वाचे सकळ दोष जाती. आणि महादेव प्रभूनं असे अभंग लिहिले ना, एक एक अक्षर अमृताचा थेंब, एक एक अक्षर अमृताचा थेंब, अमृतात दिसे मजला प्रतिबिंब, अमृतात दिसे मजला शिव प्रतिबिंब, वर्णिता शिवाचा महिमा दुःख दूर पावती, शिव शिव म्हणता वाचे सकळ दोष जाती. अरे एक एक अक्षर अमृताचा थेंब आहे माझ्या महादेव प्रभूचा. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, भगवंता तुझं मी रूप पाहिलं रे, आणि समाधान झालं, समाधान झालं म्हणाले. तेने माझे झाले समाधान. भगवंताचे दोन रूप आहेत, एक निर्गुण रूप आणि दुसरं सगुण रूप आहे. सर्वं खलविदं ब्रह्म, हे सगुण रूपाचं दर्शन घडवतं. तो नाही अशी जागा कुठं शिल्लकच नाही. ते व्यापक रूपानं दिसणार तत्व आहे. आणि निर्गुण तत्व आहे ती कोणाला तर दिसलं न इति न इति नेती नेती. वेदाने सांगितलं, मला कळालं नाही, ते रूप मी पाहिलं नाही, मला त्या भगवान शंकराचं रूप द्या, देवाचं रूप अजून कळालं नाही. नेती नेती म्हणाले, आम्हाला कसं कळल आहे ना. मग व्यापक रूपानं पाहावं लागतं, त्याला सगुणात पाहावं लागतं. ते चराचरामध्ये कितीतरी सोप्प करून साधू संतांना सांगितलं. शंकर जळी काठी
सर्वम, हे सर्वत्र व्यापक स्वरूप आहे. श्रुती त्याला म्हणते तदे जती तन्ने जती तदंदुरे तदंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यता. याला सगुणाचं रूप म्हणतात. ते कुठं नाही हो. तदे जती तन्ने जती, तसं बाहेर आहे तसं मध्ये आहे. तदंदुरे आपण कुठं ओळखतो भगवंताला? आणि हिमालयामध्ये जात. आता कोणी रामाकडे गेला, विद्याला बघायला गेलं. एवढा दूर आहे का देव? एवढा दूर आहे का? कोणी काशीत बघायला, कोणी केदारनाथाला जातो, कोणी माणूस सरोवराला जातं. तेवढा दूर आहे का? तदंदुरे नाही नाही म्हणते श्रुती. तद अंतिके, ते तेवढा दूर आहे तसं तुझ्या मध्ये आहे. त्याच्या एवढं जवळ कोणी जगामध्ये नाही. त्या ईश्वरा एवढं जगामध्ये कोणी नाही जवळ. ते कुठे आहे मग? ईश्वर सर्वभूताना. अरे तुझ्या हृदयामध्ये ते बसलेला आहे बाबा. नाही तदंतरस्य सर्वस्य, ते कणाकणामध्ये आहे. विठ्ठल जळी थळी भरला, शंकर जळी काष्टी भरला. जे जे दिसे भूत, जे जे दिसे दृष्टी, पुढे ते अवघे शिवरूप गाडे. ती सर्व व्यापक आहे. श्रुती त्याच्या पुढे जाऊन सांगते अरे ती सर्व व्यापक नाही, ते सर्व चराचर त्याच्यामध्ये आहे. तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यता. हे विश्व त्याच्यामधून निर्माण झालं आणि तो माझा शिव अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. मग त्याचं स्वरूप मला कसं दिसल? वेदाला कळालं नाही बाबा, मग कसं दिसल मला? महादेव प्रभू म्हणतात मी पाहिलं रे देवाचं रूप पाहिलं, सगुण रूप पाहिलं. सगुणी सगुणा त्रिगुणी त्रिगुणा, सगुणी सगुणा निर्गुणी निर्गुणा, त्रिगुणी. रजोगुणी ब्रह्मदेव झाला, सत्वगुणी विष्णुदेव झाला आणि महेश तमोगुणी झाला. पण ते सर्व एक रूप आहे. त्रिगुण आहे, सगुण आहे, निरुगुण आहे. तो असा परमात्मा आहे बाबांनो. पण आम्हाला बघण्याकरता सगुणाचं रूप गरजेचं आहे. ते व्यापक स्वरूपानं भरलेलं तत्व आहे. आणि म्हणतात महादेव प्रभू मी रूप पाहिलं मी रूप, त्या परमेश्वराचं रूप पाहिलं. सगुण स्वरूप दृष्टीने तिने माझे झाले समाधान. परमरस्य पाहिला ना. आज पहिलाच अध्याय होता अशोक महाराज. जोपर्यंत कळणार नाही रे दादानो, माझ्या राष्ट्रसंतांनी 104 वर्षे वेचली त्याच्याकरता. शिखामणी आहे तो, ग्रंथाचा ग्रंथमणी आहे. काही ग्रंथच असे दुर्मिळ. मग तुम्ही ज्ञानेश्वरी पहा, तुमच्या ज्याच्या दृष्टीनं पाहायचं आहे त्यानं मन्मथ स्वामीचा परमरस्य पहावा रे.
104 वर्ष घातले त्याच्यात. किती सुंदर वर्णन केलं आमच्या मनमत माऊलीनं. तुझ रूप नारे काणा महादेवा, तुला रूप नाही रे, तुला नाम नाही, रेखा नाही, काही नाही, तू निर्गुण आहेस. महादेव दिसणारी वस्तू नाही आहे, दिसला महादेव. आम्ही भक्ती धरून ठेविले नाम, आम्ही भक्ती करता तुला नाव ठेवलं महादेव. तू निरुगुण आहेस. मला सांगा कोणता तर देव असा आहे का हो कपाळाला भस्म लावलाय, गळ्यात माळ घातलाय, केड्या तू लिंगाची पूजा कर तुला मोक्ष मिळणार आहे. कोण्या देवानं तुळशीची माळ घातली बाबा, घातली ना रे, अरे कुठं लावलं ना रे, त्याला कोणतं सगुण रूपात यावं लागतं. ते निर्गुणाचं काम आहे का माझ्या दादा? हे निर्गुणाचं, सगुणाकडे जावं लागल. सगुणाकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती नाही. तुझं रूप नारे का नाम, आम्ही भक्ती धरून ठेविले नाम. एरवी वेदशास्त्राशी अगम्य अगोचर तू कळाला नाहीस म्हणून तर वेदानं नेती नेती म्हणजे न येती मला कळाला नाहीस. मग तुम्हाला मला कळल का? परी भक्ती लागी आकारलाशी. मग सगुण रूप कोणाचं आहे? गुरु रूप होऊन तारीसी भक्तासी. अरे माझा माय गुरु, माझा बाप, अरे हे देव नाही तर कोण आहे? ह्या सगुणाकडे कधी पाहिलं का? विश्वामध्ये भरलेलं ते तत्व आहे माझ्या दादांनो. कधी पाहिलं का त्याच्याकडं? पाहिलं त्या रूपाकडं? किती जन्म गेल्यावर आमचा परिणाम आहे रे बाबांनो. गुरु रूप होऊन तारीसी भक्तासी. आले सगुण रूप घेतलं आणि महादेव प्रभूच्या समोर उभा टाकले आणि त्याला सांगितलं बाबा तुला अनुग्रह केला त्या बाईला आणि सगुणाचं दर्शन झालं आणि आत्मसाक्षात्कार झाला. है ना? गुरु पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? म्हणून तर परमरहस्य सांगतो. पहिला प्रश्न आहे बघा परमरहस्याचा, ध्यान देऊ नाही का? आमच्या रामदासची मुलगी प्रवचन करायला लागली, दादा माझ्या वागा तिला परमरहस्य शिकव. लेकर माझे असे निघाले पाहिजेत, ही लेकर असे जन्माला आले पाहिजेत की माझा आगमाचा सर्वच्या सर्व ज्ञान साठा या समाजापुढे ठेवला पाहिजे. माझ्या विश्वनाथची पोरगी सांगायला लागली, बोलायला शिकायला लागले ही लेकर. अरे हेच ज्ञानेश्वर बसवेश्वर आमचे. अरे ह्याच्यावर तर आमचं विश्व चालायला लागलं. तुम्ही लक्ष करून बघा, ह्याचा जर पाय वाकडा पडला तर आपलं वाटोळ होईल देवा. बघा रे त्या कधी भगवंताकडं बघा ना, त्या सृष्टीमध्ये ही लेकर बघितलं ना, अरे हे देवाचं रूप आहे. कमी कमी करू द्या रे, टाळ कुठून काय मिळणार आहेत. अरे कधी समाधानाचं जीवन जगल माझ्या दादानो, समाधानाचं. नाही तर कोट्यावनी कमवून ठेवलास, नुसती मुळकी आहे मागे. काय करतोस? इजा लागली या पाठीमागे. असं हो द्या, इकडे येऊ द्या. इथं नाचावं, वरातीत नाचावं का इथं नाचावं? नाचायला इथं बी वाटतं. आता तेव्हा बाया झोपे झाल्या. मी किती नरड तोडायला माहिती. पानचट बोल, मी पानचट बोलू? अरे काही फायदा नाही. माझ्याही डोसक्यावर 3 धोंडे, तुमच्याही डोसक्यावर 3 धोंडे. जीवनाचं वाटोळच होऊन गेलं आमच्या. हसू झालं जीवनाचं, पण कळालं नाही. वारकरी संप्रदायामध्ये गाता मूर्ती कोण आहेत? रामभाऊ महाराज. ऐकले का महाराज? लाज वाटते माणसाला आणि वाटायला पाहिजे. अरे असं सभेमध्ये बोलायला लागलं तर खरंच आम्हाला लाज वाटायला पाहिजे. मी कीर्तन करायला याची लाज वाटायला पाहिजे. मी गायक आहे का, माझी लाज वाटायला पाहिजे. कशा करता करायला लागलो आम्ही? एवढा खर्च, एवढा अट्टास आहे. काय 60-70 हजाराचा महाराज, आजचा महाराज 70 हजाराचा आहे का नाही? हे कार्य करतील म्हणतील. ह्याला कोण सांगतंय? ते महेश विश्वनाथ आमचा सोमनाथ. ह्याला कोण म्हणलंय रे म्हणतील. ह्याला एवढे बोलले, एवढे बी घेणारे आहेत बरं. आम्ही तिकटावर येणार दादा, आम्हाला तुमची गरज नाही. पण तुम्ही खरा जर हिशोब केला तर 60,000 70,000 गेले आज.
तुम्ही काढा ना. या गायकवादकाचे तुम्ही 100 गायकवादक ठेवलात, काढा ना पैसे. या भजनी मंडळाचे पैसे काढा ना. या कीर्तनकार महाराजाचे बोक्याचे पैसे काढा ना. या व्यासपीठाचे पैसे काढा ना. ह्यांचे पैसे काढा ना. तिकडे साऊंड शूटर लावले त्यांचे पैसे काढा ना. हे घातलेले ह्यांचे पैसे काढा ना. आज मुंगड्याचं जेवढे त्यांचे काढा ना. 1 लाख रुपये पाण्यामध्ये लेकराच्या पोटातला घास काढून आम्ही घातला. पण सगुण बघायला शिका, बघाय शिका देवा. पैसे जाऊ द्या, काय करायचे पैशाला चाटायचंय. देव बघायला शिका, त्याचं रूप बघायला शिका. कधीतरी शरण जा, अनन्य भावानं त्या सद्गुरूला शरण जा. है ना. आमचा परमरस्य पहिला बघा किती व्यापक स्वरूप आहे परमरस्याचं. पहिला प्रश्न आहे जगन्मातेचा. कैलास पर्वतावर बसली जगन्माता. कैलास शिखरी रम्य स्थळी भक्त संधान धरुणी मंगनग बाळी. आणि तुम्हाला सांगू, ज्ञानाची देवता भगवान शंकर आहे. जेवढ्या गीता आल्या, जेवढे काही आले ना, ही भगवान शिव आणि शक्तीचे शब्द आहेत. ही प्रश्न उत्तराची सीमा आहे. आणि ते विश्वाचं बीज आहे. आदिनाथ उमा बीज आहे विश्वाचं. ते गुरु बी आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. तरुण उपाय नाही. ती सगुण रूपामध्ये आमच्या मूर्ती समोर आली. कधीतरी अनन्य भाव ठेवा. सगुण स्वरूप पाहिलं मी देवाचं, पाहिलं देवाचं, दिसलं माझ्या समोर आलं. काय रूप गोड आहे, काय गोड रूप आहे माझ्या सद्गुरुनाथाचं. म्हणा माझी देव पूजा, शिव पूजा, पाय तुझे गुरु राजा. माझी देव पूजा ही पाहिलं पाहिजे. आणि म्हणून परमरस्यामध्ये एक ओवी आहे बघा, सुरुवात आहे. त्या कैलास पर्वतावर महादेवी जगन्माता महादेवाच्या जवळ गेली. किती जवळ गेली माय? झोपू नका. तुम्ही झोपलं की मला चक्कर येते, मी पडलं की तुमच्यावर येते. बघा मी आज सांगा लवकर, तुमच्या गावावर येतंय. मागल्या गावात कीर्तन चालू झालं. एक माय बसली आणि तिनं मागे एक, तिच्या माय एक मागे बसली आणि एक पुढी बसली. तिची साडी खाऊन टाकली आहे, पार कुटकुट करून टाकली आहे साडी खाऊन. ते उठल्यावर म्हणाली, माय तुला बरंच वाटणं, म्हणजे साडीच खाऊन टाकली सगळी. नाही काय माय म्हणली, कीर्तनात येऊन बसले आणि डोळाच लागला म्हणले मला. पंक्तीची चपातीच खाली आणि वाटलं तिची साडी. चिवहार चिवहार हे पानसट झालं बघा. ह्याला काय म्हणतात? पानसट. मला तुमचे चेहरे आनंदानं बघायचंय. माझी माय, माझी अक्का. नाराज होऊन बसू नका. नाराज कुठं व्हावं? संसारात नाराज व्हावं. शेतात काम करताना, लेकराचं पोसताना, लेकरं फजिती करताना नाराज व्हावं. जन्मभर लेकराचं केलं, लेकरं पोसाय तयार नाहीत, तेव्हा नाराज. इथं देवाचं नाव आहे. इथं नाराज व्हायचं नाही, आनंद दिसला पाहिजे. हा काय म्हणतात? मांडीवर गेली महादेवी, गिरजा आणखी बसोनी गोमटी. मांडीवर बसली वामभागी भवानी महादेवाच्या. आणि एक एक प्रश्न विचारला, एक एक प्रश्न विचारला या जीवाच्या उद्धारा करता. तिला कळत नव्हतं जगन्माता आहे, विश्वजननी परांबा आहे. अर्जिच्यातून सगळंच निर्माण झालं, तिथं विलय होणार आहे. हिला काय विचारायची गरज आहे? पण विचारलं तुमच्या आमच्या करता एक एक प्रश्न. ते परमरस्य आहे, ते परमरस्य आहे. सर्व धर्माशी कोण जो धनी, सर्व धर्माशी ज्ञान विज्ञान वर्ते जयापासूनी. ते तू भगवंता कैवल्यदानी वर्णी महिमा श्री गुरुचा. आणि म्हणून ते गुरु साकाराचं निराकाराचं साकार रूप आहे. म्हणून ते दृष्टीला दिसलं. संताचं दर्शन झालं, दृष्टीला दिसलं. माय बघितल्या बघितल्या देव दिसला. सगळ्यात आधी देव. मातृदेव भव. हे सगुण देव नाहीत का? पित्रो देव भव. बापाला देव म्हणावं है ना. बाप देव, माय देव, अतिथी देव, आचार्य देव आणि मग महादेव. मग महादेव पाचवा महादेव, पहिला दुसरा नाही. म्हणून आधी ते सांभाळा, ते पहा आणि दृष्टीला ठेवा. दिसणारी वस्तू त्या शिवाची वस्तू आहे बाबांनो. आणि म्हणतात मी सगुण स्वरूप पाहिलं, त्याच्याशिवाय तरुण उपाय नाही. आणि मग
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता गुरु कृपे नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्व ठाई तेव्हा येशर खेचर केला गुरु तेव्हा झाला साक्षात्कारू अरे गुरुला सोडून एकही संप्रदाय नाही आणि ते देव आहे ज्ञानदेव मनमत देव अरे ते सगुण देव आणि माझ्या डोळ्यानं पाहिलं मी दृष्टीनं पाहिलं त्याला सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले अभंगाचं पहिलं सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले असं पाहिजे बघा. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने माझे झाले समाधान. मला तर बघा इकडं दिसलं बघा देवाचं रूप. तो का ते पलीकडल्याकडंच आहे बघा. ए दादा
एकलाच आहेस का माय का दोघा मम्मी वाट लावते का बघ घेऊन जातो तुला आनंदी आनंद आहे माझ्या महादेव प्रभूला सगुण स्वरूप दिसलं विश्वामध्ये दिसायला लागलं मायबापात दिसायला लागलं सद्गुरु त्यात रूपात दिसलंच दिसलं व्यापक स्वरूपामध्ये दिसायला लागलं ते रूप तेने माझे झाले समाधान काय झालं माहित आहे समाधान झालं आता समाधानाची व्याख्या आपण रोजच शब्द हा वापरतो माऊली महाराज ह्याचा अर्थ बघा की किती मोठा आहे भगवान शिव हा सम आहे काय आहे निर्गुण तत्व ही समतत्व आहे ज्या तत्वाशी आपलं चित्त आधान पावत त्याला सम आधान म्हणतात काय म्हणतात पाहिल्यामुळं काय झालं त्या स्वरूपावर माझं चित्त आधान झालं तेने माझे झाले समाधान कारण त्यांच्या सानिध्यात गेल्यामुळं त्यांच्या कृपा आशीर्वादानं अंतरंगातला परमेश्वर दिसायला लागला माझं चित्त एक रूप झालं मीपणाचा अहंभाव निघून गेला आपल्या चित्तामध्ये समविषय नाही आपल्या चित्तामध्ये विषमता आहे कारण आम्ही देव आहे ही कधी जाणत नाही आपण काय म्हणतो मी 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 हे अहंकार आहे हे विषम आहे ही सम नाही आणि जिथं अहंकार आला जिथं विषमत्व आलं तिथं दुःख आलं तिथं समाधान मिळू शकत नाही आता तुम्हाला दृष्टांत सांगतो तेव्हा ते मुलगी बसली बघा पुढी तेव्हा ते मुलगी बसली आहे मी आलं की माझे आले मी आलं बायको माझी पोरग माझं शेत माझं घर माझं बैल माझे त्या लेकराला ताप आली कोणाला त्रास झाला असेल आमच्या चित्ताची वरती समतत्वाशी आधान पावली नाही म्हणून आम्हाला समाधान मिळालं तेने माझे झाले समाधान चित्ताचं आधान आमच्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम नाही जिव्हाळा नाही फक्त मी 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 आणि मी आलं ना त्याच्या बरोबर माझे आलेच हो मी झाले की लग्न झालं साहेबीन आली पोरं आले संसार आला बैल आले ढोर आले मग त्या लेकराला ताप आल्यानंतर त्याच्या आईला त्रास होतोय का गावातल्या लोकांना लेकराला होय ना आईला होतंय लेकराला ताप आली तर तिच्या आईला तळमळ वाटते माझ्या लेकराला ताप आली कारण का ती माझं आहे माझं विषम आहे तिथं दुःख आहे आणि समाधाना करता चित्ताचं आधान देवावर पाहिजे तेने माझं झाली देहभाव विसरला म्हणून नाम घेताना एक कला आहे आम्ही रोजच नाव घ्यायला देवाचं नाव किती बार घ्यायला आणि देव म्हणतात एक वेळा नाव घेता तारी एक वेळा नाव घेता तारी अरे नाव कसं घ्यावं लागतं देवाचं परा पश्यंती मध्यमा वैकरी 4 वाच्या माहित आहेत ना सगळ्याला 4 वाच्या शब्द निर्माण व्हायला सुरुवात होतात विचारानं त्याला परा म्हणतात परा मग ते वरी कोणी तिला नाभी कमलामध्ये म्हणलं असेल कोणी आधार चक्रामध्ये मूलाधारामध्ये म्हणलं असेल मग ती जेव्हा पश्चिमेकडे येते पश्चिमेकडे परा पश्चंतीकडे येते ना त्याला मनाशी वाणी म्हणतात त्याला मानसिकता मनातून यावं लागते बरं नाव पोटातलं राहा पोटातलं
आपलं कुठलं आहे? वटात आपलं वटात वटातलं आहे. वटातलं आहे, पोटातलं नव. इकडे माझी पूजा करून बरवे परी नाही, मुख में राम बगल में छुरी. पश्चंती मधून निघालं पाहिजे. नाम घ्यावं. बघा, लक्ष देऊन ऐका. जमतंय का? महाराजालाही जमलं नाही बरं बा. महाराज कानानं ऐकावं. कशानं ऐकावं? कानानं ऐकावं. अंतरंगात रुजवावं. त्याला कुठं न्यावं? आणि देहभाव विसरावा. पण ते असं त्याला समाधान म्हणतात. हे जीवत्व राहत नाही त्या टायमाला. मी देव आहे ही भावना तिथं संपत्ती. स्वतःला विसरावं म्हणून शिवभजनी रंगावे. गाऊना चोर दाने गाऊना चोर दाने गाऊना चोर गाऊना चोर दाने गाऊना चोर दाने गाऊना चोर गाऊना चोर दाने गाऊना त्याला म्हणतात रंगणे, आनंद व्यक्त करणे. मी काय सांगत होतो, अजून एक दुसऱ्या बाजूने तुम्हाला सांगू. शंकराचार्यानं अद्वैत सिद्धांत मांडला. माहित आहे ना शंकराचार्यानं कोणता सिद्धांत मांडला? अद्वैत सिद्धांत मांडला. जीव हा जीव नाही, जीव हा प्रत्यक्ष शिवच आहे. त्याला काय म्हणावं? अद्वैत म्हणावं. द्वैत कशाला म्हणावं? एक परंपरा अशी म्हणते की जीव कधी देव होत नाही. त्याला काय म्हणावं? द्वैत सिद्धांत म्हणावं. हे अद्वैत आहे. आणि त्याला असं झालं महादेव प्रभूला, त्याच्या दर्शनाचा परिणाम झाला. त्याच्या सगुण स्वरूपाचं दर्शन झाल्या झाल्या त्यांचं अद्वैतामध्ये परिवर्तन झालं आहे का. आणि द्वैत शिल्लक राहिलं नाही, मीपणा राहिला नाही. आणि जिथं मीपणा राहिला की माझे आले दुःख व्हायला सुरुवात होते. मी ती सांगत होतो. तर लेकराला ताप आला तर त्याच्या आईला दुःख होतंय. कोणाचं घर जर पडलं तर त्याला दुःख होतंय. आता लक्षात घेऊन ऐका, तोड का. आता मंदिराची भेताड पडलंय. मंदिर पडल्यावर दुःख होतं का? घर 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 मजा आहे ना. समाधान का मिळत नाही? तर आम्ही त्या भगवंताशी एकरूप झालो नाही. आम्ही संसाराशी एकरूप झालो. त्याच्यामुळे त्याचा परिणाम आहे. लक्ष्मण महाराज म्हणतात, माझं चित्त त्याच्यावर आधान पावल्यामुळं मला समाधान मिळालं, मला सुखाची प्राप्ती झाली. आता एका सावकाराचे 4 वाडे होते. एक वाडा जळला आपण, कष्टानं बांधलेला वाडा. दंडन पेटला आणि तेवढ्यामध्ये रडू लागलं म्हातार. लाल सुरूक असं डोसका लाल असं रक्त गळायला लागले. दंदन डोसका रडायले. तेवढ्यामध्ये वडील रडत असताना मुलगा आला मोठा. त्यांना म्हणला, आपा का रडायला लागला? अरे म्हणला, जन्मल्यापासून कष्ट करून बांधले रती आणि जळून चलेल, मलाच विचारायलास का रडालास म्हणून. ते मुलगा म्हणला, आपा रडायची गरज नाही. सुना म्हणला, रडायची गरज नाही, दिशा नाहीस म्हणला. गेल्यावर कळते म्हणला, काय लागलं असेल बांधाय मला. नाही आपा तुम्ही रडू नका, रडू नका. कस काय रडू नका? त्यांना म्हणला, काय नाही म्हणला, वाडा विकलाय म्हणला. म्हातार म्हणलं, रजिस्ट्री केलास का? केलो म्हणला. आपा पैसे घेतलास का म्हणला. पैसे घेतलो, रजिस्ट्री झाली, बँकेत पैसा ठेवलो. आता आपला काय गरज नाही त्या रडायची. ती म्हातारा म्हणलं, वाडा जळून जाऊ दे म्हणलं. काय परिणाम आहे? काय परिणाम झाला आपा तुम्हाला आता तर कळालं का नाही? आता ते माझं राहिलं
आणि जोपर्यंत माझं आहे तिथं दुःखाशिवी नाही. आणि म्हणून तेने माझे झाले मी पण राहिलं नाही, हे अद्वैताची भावना प्रदान झाली. त्याच्यामुळं माझ्यामधला सर्वस्व निघून गेलं. आता काय चिंता नाही. गाडगे महाराजाचं तुम्हाला साधं उदाहरण माहित आहे. लोकांचे रस्ते झाडायचे. आमच्या बाईला म्हणलं तिकडलं बाई थोडं झाड जा म्हणलं तर तिनं मधून रेग मारती. म्हणजे आहे झाड, मी कशाला जाऊन तिचं घर. गाडगे महाराज लोकांचे रस्ते झाडले का नाही. सावडीवर बसायचे आणि असं प्रवचन सांगायचं, बाबानो हे गाव साफ करा, गावाला साफ करा, लेकरा बाळाकडे बघा, गोरगरीबाला मदत करा. अरे तिथंच देव आहे रे, तिथंच देव आहे. कुठं हिंडायला लागला तो देव. या चराचरा विश्वात ज्याला गरज आहे ते करा. असं करीत असताना आणि प्रवचन सांगत होते. एक मुलगा याला चिठ्ठी द्यायला जायला, पुटी द्यायला जायला, चिठ्ठी देवला जावला. ते बघायला चिठ्ठी घ्यायचं, खिशात ठेवायचं. महाराज आजू प्रवचन, बघायचं खिशात ठेवायचं, आजू प्रवचन. आमच्यासारखं झाला असला तो बोंबलत होतो ठण 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 जाग्यावर. आणि ते लास्टला विचारलं, ते पोरग उठलं म्हणला, महाराज 4 चिठ्ठ्या दिल्या म्हणला, अजून कळालं नाही का म्हणला, आणि लाज वाटली नाही का म्हणला. किती चिठ्ठ्या दिल्या तो खिशात ठेवायला, काय झालं म्हणला. अहो तुमचा एकच मुलगा होता, मेला की म्हणला. काय म्हणले असतील गाडगे महाराज. हा किती गेले तर कोट्यानु कोटी, किती गेले तर कोट्यानु कोटी, गेले कोट्यानु कोटी, गेले कोट्यानु कोटी, किती गेले तर कोट्यानु कोटी, गेले कोट्यानु कोटी, गेले कोट्यानु कोटी. काय फरक पडला. आपणाला वाटलं असतं का तसं. त्याला व्यापकता म्हणतात, त्याला व्यापकता म्हणतात. सर्वांमध्ये परमात्मा आहे तिले जाणलेलं असतं बाबांनो. आणि म्हणून त्याची अवस्था अशी झालेली असती की भगवंता झाल्यामुळं त्याला कसलीच दुःख नाही. आपण बोलता नुसतं बोलता, आता कसं करू ये ना, आता कसं करू ये, आणि ते बी खोटं राहतंय, खरं बी राहीना. ते तर काय खरं राहते का. सर्व मायेचे ममतेचे उगा घंटाभर रडतात. बाई म्हणाली आणि मला गेल्यावर म्हणते कसं करू, तुम्ही कसं गेलो. देवा मला का नेलं नाही आधी, मला का नेलं नाही आधी. जाते का तिनं संगतीच्या आधी. यानं म्हणला 2 लेकराची माय राहायची होती, मीच जायला पाहिजेत होतं. किती म्हातारी गेली. माणूस स्वतःवर प्रेम करतं, कोणावर करत नाही. स्वार्थ आहे पर्यंत स्वार्थ आहे बघा, पुन्हा नाही. ऐक मानवा तुला सांगतो उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार आपलं कोणी नाही. अरे भाऊ रडतो नामासाठी, पोटी पुत्र नाही. किंवा बाप रडतो नामासाठी. बाप म्हणतो एकच राहते, म्हणते माझं नाव बुडालं. माझं नाव बुडालं का खुडलं ते एक होतं गेलं निघून, ह्याचं नाव बुडालं. का भाऊ रडतो भावासाठी नाही, त्याशी आधार नाही.
भांडणं करणारा गेला बा महाराज. भाऊ असता तर टिकोर घेऊन येत होता धुरे सरपायच्या वेळा, दोन दोंडा उचलून पलीकडे ठेवताना. रडणं बहीण म्हणते चोळी बांगडी अंतरली बाई. ज्याच्या करता एवढं करालात ना, सखा उमा रंग जवळी करा. ती सखा आहे आमचा, आहे ना, ती सखा आहे आमचा. जीवाचा सखा शिव आहे. जीवाला शिवच व्हावं लागतं, तिथं शिवच पार्टी आहे बाबा. बहीण म्हणते चोळी बांगडी अंतरली बाई, भरला मायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही तुकाराम महाराजाच्या नावावर टाळी. नाही रे आमचं काही तिथवर चालणार नाही. बहीण म्हणते चोळी बांगडी अंतरली बाई. एखादी भाऊ गेला ना, ती म्हणते दादा मला दिवाळीला कोण आणील रे, मला पंचमीला कोण आणील रे दादा, मला चोळी बांगडी कोण करेल. तिचं तिला पडलं बाबा. मेला मेला म्हणून सुटली रडण्याची घाई, मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवलं लवलाई. 3 गौऱ्याने किती तापते. मेला मेला म्हणून सुटली रडण्याची गाई. सोयरे धायरे लय गडबड करतात, उचला रे उचला, आता ह्याला शांती लागते. आणि 12 तास झाले की असं बांधावं लागते. लय भारी शांती आहे ती, लय गडबड असते, बसू देत नाहीत. मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवलं लवलाई. घातली आंघोळ कुठं भिजलं कुठं कोरडं राही. बायको रडते 13 दिवस मग इसरून जाई. भरला मायेचा बाजार. ते बाया बऱ्या आहेत, 2 लेकरावर काढतात. पुरुष रडतो 4 दिवस दुसरी घेऊन येई. भरला मायेचा बाजार. ते बाया म्हणतात म्हाताऱ्या माय मरू नको या भाड्याचं काही खरं. अरे म्हणून आपलं चित्त त्या भगवंतावर आधान करा. समाधानाची गोष्ट तिथे. इथं कोण कोणाचं आहे, कोण कोणाचं आहे. जन हे सुखाचे दिला जन्मलाचे, जन हे सुखाचे दिला जन्मलाचे, जन हे सुखाचे दिला जन्मलाचे.
सगळे माझ्याकडे बघाले ह्यानं काय आता सार ना त्यानं कड लावते 11:15 वाजलेत म्हणाले ते 11पर्यंत माग विचार करू नका पहिला दिवस आहे आज 4 वाजले तर काही हरकत नाही तशी का आज काय पहिला दिवस आहे पण 11पर्यंत पुढे जाऊन या आपण आणि म्हणून बाबांनो महादेव प्रभू म्हणतात तिने माझे झाले समाधान मला समाधान झालं ते सद्गुरूचं स्वरूप पाहिलं सगुणाचं निर्गुण स्वरूप पाहिलं आणि त्या निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती झालेल्या माझ्या सद्गुरुनाथाचं रूप पाहिलं आणि मला समाधान मिळालं अभंगाचं दुसरं चरण शंकर हे मारले देशाची शंकर हे मारले वदेजाची वाणी धन्य तोचे प्राणी पुण्यवंत शंकरा मंत्र त्रिअक्षरी सोपा आणि निरंतर जपा ध्यानी मनी हे का 4 वेदाचं जेवढं अध्ययन करताल ना मुखोद्गत केल्यानं जे फळ मिळतं ती फळ रुद्रपठनानं मिळतं है का रुद्रपठनानं मिळतं है का रुद्राध्याय निवत नसेल तर त्याच्यातला 99 वाचा शिवायच शिवतरायच तेवढंच म्हणा ओम नमः शिवाय त्याचंही फळ तेवढंच आहे ही षडाक्षर जमत नसेल तर नमः शिवाय हा पंचाक्षर जपा तीच फळ आहे ती बी कमी त्याच्यावर अजून कमी म्हणलं तर शंकर हे नाम त्रिअक्षरी सोप्पा शंकर हे सगुणाचं नाम आहे आणि शिव हे निर्गुणाचं नाम आहे शंकर हे सगुणाचं आहे आपण म्हणतो ना बघा आपुल्या भक्ता ते असे सुख कर म्हणून शंकर नाम त्याचे सुखा करता ते नाम घ्यावं कारण आपण रोजच्या अभंगामध्ये म्हणतो रूप सगुण सुंदर
नाम शोभे श्री शंकर. हे सगुणाचं नाव आहे शंकर. नाम शोभे श्री शंकर. श्री शंकर ही सगुणाचं नाव आहे आणि शिव हे निर्गुणाचं. मग ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर शिव म्हणलं तरी 4 वेदाचं पाठांतर केल्या एवढंच पुण्य मिळणार आहे. म्हणून कलियुगामध्ये नाम साध आहे. कलियुगामध्ये नाम सार आहे. सगळ्या संप्रदायाने सांगितलं नाम सगुण बी आहे, नाम निर्गुण बी आहे. नामाची सुरुवात सगुणामध्ये आहे आणि शेवट निर्गुणामध्ये आहे. आता बघा, मन्मथ माऊली जन्माला आले, नाम आलं. तुम्हाला आधी नाव होतं का? होतं का आपा? जाऊ द्या, देवाचं नाव तुम्ही जन्मलं की नाव ठेवलं, मग तुम्हाला नाव आलं. शंकर आला, महादेव आला, काहीतरी आले, कोणी कोणी नाव आलं आहे का? प्रभू रामचंद्र जन्माला आले, आकार आला की नाव आलं. ही सगुणाची सुरुवात आहे. आणि रामचंद्र जाऊन किती वर्षे त्रेतामध्ये गेले, अजून नाव आहे का नाही? निर्गुण, त्याला काय म्हणतात? निर्गुण तत्व आहे. म्हणून नाव सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. निरंतर जपा आणि ही खरा तत्वज्ञानाचा विषय बाबांनो. आणि म्हणून ही गरजेचं आहे, आम्हाला हे कळणं गरजेचं आहे रे. नाही तरी काय इकडलं तिकडलं सांगता. आम्ही जर जास्त पानचटपणा केला तर 5-6 तारखे जास्त येतात. तुमच्या इथं मी असं बोललो की 4 तारखा माझ्या कमी झाल्या. कारण आज यूट्यूब आहे. चांगलं बोललं तिथं ऐकत नाही, खोटं बोलणाऱ्याचे आंबाडी आहे. आज अवघड झालेले. आणि म्हणून तत्वज्ञान सांगायला काय ऐकता महाराजाकडून? काय ऐकता? पानसट ऐकता? ऐकता पानसट? काय सांगावं महाराजाकडून? काय ऐकता महाराजाकडून? ऐकावं काय महाराजाकडून? अरे त्याला विचारा, प्रश्न उभा पुढे उभा टाकत जा, पुढे बसत जा, पुढे बसत जा. आणि त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघा. त्यानं जर जाग्यावर जर पिवळा होईना गेला तर मला नाव सांगू नका. त्याला करा तयार. काय सांगायलास तू? तुम्ही ऐकायलाच काय बी पानसट? ह्यानं सांगायला पानसट, ह्याला काय करायचं? 5-6 कार्यक्रम चांगली मिळाले तुम्हाला. मलाही सांगाल काहीतरी आम्ही सांगू नका रे बाबांनो. माझ्या भगवंताचं नामचिंतन घ्या मुखामध्ये. चांगला विषय हाताळा, त्याच्यामुळे आत्मकल्याण व्हावं. शंकर
अशोक महाराज तुमचं एवढं अवघड नाही आम्हाला, द्रुपदाकडे जायची काय गरज नाही, जे म्हणलं तेच म्हणे. अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तिने दूरजेटी मित्र केला. माझा मित्र झाला, माझा सखा झाला, माझी पुण्याई होती पदरामध्ये. अनंत जन्मेच्या सुकृताच्या गाठी सुकृत्य आणि कुकृत्य. सुकृत याचा अर्थ असा आहे चांगले कर्म, त्याला काय म्हणावं सुकृत्य, आणि वाईट कर्म त्याला म्हणावं कुकृत्य. सुकृतानेही जन्म मिळतो आणि कुकृताने जन्म मिळतो. सुकृतानं माणूस होता येते, कुकृतानं डुकर होता येते, थोडा फरक आहे ना. म्हणून सुकृत चांगलं पाहिजे नाही का. बहुजन्म कृते पुण्ये प्राक्षिणे पाप पंजरे शुद्धांत करणो देही पिंड शब्देन गीयते. आमचं भगवंताच्या नामचिंतनाचं जर आमचा अंतकरण पवित्र झालं ना तर हा देह मिळतो, पिंड मिळतो है ना. आणि ह्या जन्माला कारणच काय असेल तर आमचं कर्म आहे बाबांनो नाही का. अनंत जन्म प्राप्त कामनसी कर्म धर्महीन वर्तदा जनाशी दुःख भोगणे प्राप्त तयाशी. म्हणून होती जन्म फेरे आमचे काही तर कर्म चुकायला लागले म्हणून पुन्हा जन्मावं, पुन्हा मरावं, रहाड गाडगं लागलंय. नुसतं रहाड गाडगं पुढल्या जन्माचं आम्ही काही बघाय नाही, पण आमचे कर्म चालू काळामध्ये जर चांगले झालं तर सुख मिळतं, आणि चालू काळात कर्म वाईट झालं तर दुःखाशी काय मिळत. बघा पाप नावाची वस्तू आहे. सामान्य जर पाप झाले तर पुढल्या जन्मात फेडावं. पूर्वीचे ते पापी रोगाची या रूपी आले सुखरूपी भोगू आम्ही. आपण केलेलं भोगावंच लागतं आपल्या ना जन्मात. बघ आता टाइम नाही बघा. अतिपातक आहे, उपपातक आहे, महापातक आहे, संकरीकरण आहे, मलाव आहे. ही जे कर्म आहेत ना पुढले जन्म काही घ्यावे लागतात. त्यातल्या त्यात एक तीव्र कर्म जर आमच्याकडून घडले बाबा तर त्याला दुसरा जन्मही घ्यायची काही गरज नाही. त्याला म्हणतात महापाप. त्याला काय म्हणतात? ब्रह्महत्या, सुरापान, सुवर्णहात, गुरुत्लपंग. ही जर पाप आमच्याकडून घडले तर ह्याला दुसरे जन्म घ्यायची गरज नाही. आता एखाद्याने हत्या केली बघा, आता तुम्ही करून बघा, एखाद्याला हाना शेतामध्ये, त्याला जेलमध्ये खिचवावं लागेल का नाही दादा? लगेच पोलीस येत्या, दणकडे घालतात. दणकडे नाही, हातकडे आहे. ते म्हणतील बरं झालं दणकडे घातल्यावर. जावं लागतं, भोगावं लागतं का नाही? सुरापान दादानो, माझं काय तुमच्या बरं वैयक्तिक नातं नाही, हात जोडून पाया पडून सांगतो. सुरापान म्हणजे मदिरापान, दारू. दारू मला सांगा, दारू आहे, गांजा तो कधी ना गांजा म्हणजे मी म्हणाय नव्हतं बरं, ते ना म्हणतात गांजा. कोणी आपू म्हणेल, अजून मी म्हणाय नाही काही. ते असं आहे का? दारू पिणाऱ्याचा संसार सुखाचा असतो. दारू पिणाऱ्याचं शरीर असं तगडं होतंय. दारू पिणारा माणूस 100-200 एकर जमीन घेतो. असं होतंय का? मला सांगा ना, होतंय का? आपण करतो ना हे ही काय सांगा, ह्याला महापाप म्हणलेलं आहे. उग म्हणलेलं नाही, ह्याला पुढला जन्म घ्यायची गरज नाही. पुढल्या जन्माची काय गरज आहे का?
या जन्मामध्ये ती ऐका आता हो का एवढ्या बाया आहेत एकाच बाईच्या घरी 1 कोटी रुपयाची जायदाद आहे 1 कोट्यावधी रुपयाचे बंगले आहेत मोठे मोठे आणि त्या जर बाईचा पती जर मदिरापान करीत असेल तर ती बाई सुखानं जगू शकत नाही तुम्ही किती कोट्यात ठेवलात आणि किती सोने तिच्या पुढे वटलात तर त्या बाईनं असं छातीवर हात देऊन सांगा तिनं कधीच सुखानं जगत नाही लेकरं सुखानं जगत शकत नाही ही महापाप आहे चोरी करामध्ये जावं लागतं व्याभिचार नावाची गोष्ट आहे व्याभिचार तारुण्यामध्ये केलेला व्याभिचार म्हातारपणी एवढी त्रास देते कोणी काही बोलते तवा देवाला म्हणावं देवा आता मला मरण दे कोणी काही म्हणते बोलते का नाही लय केलास आधी लय शहाणा आहेस काय काय केलास तू करते का नाही ही कर्म बाधक आहेत आम्हाला माझ्या दादानो एवढंच शिकायचं रे या मनमताकडे येऊन एवढंच शिकायचं आम्हाला एवढ्या करतात एवढा अट्टाच आहे मामा आहे माझा तुम्ही हेला बोललो म्हणून बरं झालं हेला बोललं तुमच्या तोंडातला एक शब्द सोडा हे घर पेटले घरात घर राहिलं नाही हे शिकणं गरजेचं आहे ही कर्म आहेत आणि ह्या कर्माचं फळ आहे बाबांनो म्हणून सुकृत चांगलं तयार व्हायचं आता विहित कर्म करा निषेध कर्माच्या पाठीमागं लागू नका बहुत हे का अनंत जन्मेच्या सुकृताच्या गाठी आणि म्हणून त्या भगवंताच्या नामाची आम्हाला आवड लागली मित्र झाला सखा झाला डोळ्यात अश्रू यावं आणि असं आपल्या अंतकरण भरून यावं ना आपलं कल्याण झाल्या शिबिरातनं या महादेवाच्या साक्षीनं सांगायला लागलो तुमचं कल्याण केल्याशिवाय देव राहणार नाही एक पाऊल भगवंताकडे टाका 1000 पावलं तुमच्याकडे टाकल्याशिवाय देव राहत नाही आम्ही त्या मार्गानं जाणं अत्यंतिक गरजेचं आहे आणि म्हणून अभंगाचा शेवट
महादेव मने धरा संत संगतीने उमारंग ओळखिला. महादेव प्रभू म्हणतात त्या संताची संगती करा. त्याने उमारंगाची ओळख केलेली आहे. सद्गुरूची संगती करा, संताची संगती करा. संत याला म्हणावं जिथं सहाचा बी अंत झालेला आहे, कामक्रोधादी विकार गेलेले आहे, ते संतत्वाची प्राप्ती आहे. तिथं शमो दमो विवेकस्य वैराग्यपूर्ण भावना, शांती कारुण्य संपत्ती श्रद्धा सत्य समुद्भवा, शिवो भक्ती परो धर्म शिवज्ञानस्य बांधवा, यथायुक्तो महायोगी सात्विक परिकृतिता. सात्विक गुणानं परिपूर्ण असलेला तो संत आहे. षडविरूपूला मारणारा, षडरूपूचा अंत करणारा संत आहे. जिथं अंत झाला त्याला संत म्हणावं, ज्यानं धाकात ठेवलं त्याला साधक म्हणावं, ज्यानं धितलंय सहाला त्याला साधू म्हणावं, आणि तुम्हा आम्हा सर्वाला धारण म्हणावं. आम्ही सहालाही धारण केलेलं आहे. आम्ही कोणालाही सोडले नाही. कांबे आहे, कोरबे आहे, लोबे आहे, मंद आहे, दंब आहे आमचा. आणि म्हणून ज्यानं ओळखलेलं आहे तशा संताला शरण जा. नाही का? जा. तिथं गेल्यानंतर मग काय कमी हो. आपण सारिके करीती ती सांगतात बघा. आता ह्या परमरशाचाच एक गोवी आहे. पर हो लक्ष देऊ नाही का, परमरश सोडू नका. तुमच्या हात जोडून विनंती आहे. परमरश एवढा ग्रंथ विश्वात ग्रंथ नाही तसा. त्याच्यात अर्थ आहे बघा. आजच्याच अध्यायामध्ये पिंड ब्रह्मांडाचा जाणूनी झाडा, सतचित आनंदाचा निवाडा, करुणी जाणे जे निज तत्व पुढा, त्या नाव विज्ञान. ज्ञानासंग विज्ञान देणारा हा ग्रंथ आहे. इंद्रिय विकार अज्ञान संतांच्या संग गेलं तर इंद्रियाचा अज्ञान घालवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. अध्यात्मभावाचा अज्ञान घालवण्याची ताकद आहे. इंद्रिय विकार अज्ञान जाळून जे समर्थ ज्ञान, ते ज्ञानही नेई जाई बुडून, मग उरे कोणती. काय शिल्लक राहते मला सांगा. आणि म्हणून त्या संताकडेच जावं लागतं.
बघा ज्ञानदेव माऊलीचा एक प्रश्न आहे, आमच्या महादेव प्रभूचा एक प्रश्न आहे का, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी. मी देव झालो ही जाणीव जाणं गरजेचं आहे. ज्ञान होणं हे जाणीव आहे. संतांच्या संगतीनं इंद्रियाचं अज्ञान जाते, ज्ञान प्राप्त होतं. जीवाला मी जीव नाही मी शिवा ही ज्ञान प्राप्त करून देतात संत, आणि ती सुद्धा बाधक आहे, ती सुद्धा राहता कामा नये. मी देव आहे ही सुद्धा भावना इथं राहणं गरजेचं नाही. म्हणून ते ज्ञान ही जाय नेई बुडून मग उरे ते घेते पाहता पाहणे दुरी. महादेव म्हणे. दुसरा एक आपला महादेव प्रभूचा अभंग आहे. कोणता अभंग आहे तो? उरला नाही ठाव पाहता येते महादेव म्हणे भक्तानी देव, आणि उरला नाही ठाव. अरे देवत्वाची प्राप्ती करून देत, नुसतं देव झालो ही बी अहम आहे. अहंकार आणि अहम थोडा फरक आहे. जीवापाशी अहंकार आहे आणि ज्ञान झालं की अहम निर्माण होतं. मी जीव नाही मी शिव आहे म्हणणे सुद्धा ही अहम आहे, ही सुद्धा बाधकच आहे, ही बी कामाचं नाही. म्हणून ती सुद्धा त्याच्यामध्ये विलीन करणं, ही तत्व जोपर्यंत आपणाला कळत नाही तोपर्यंत आपला उद्धार नाही. आणि म्हणून महादेव प्रभू म्हणतात मला संताची संगती लागली, त्यानं त्या उमारंगाला ओळखिलं होतं. आणि म्हणून अप्रत्यक्ष महादेव सर्वश्याम तो माये प्रत्यक्ष गुरुरूपेण. अप्रत्यक्ष निर्गुण परमात्मा मायेनं वेष्टीत झाला. जीवाची शिवाच्या मध्ये मायेचा पडदा आहे. तुम्ही बघायला गेले की ढोरं पोरं माणसं दिसायला लागतात, मायेमुळं भगवंताचं दर्शन होत नाही. मग तुम्ही केलेली भक्ती फळाला येण्याकरता गुरुचा अवतार आहे, गुरुचं रूप आहे. अप्रत्यक्ष महादेव डोळ्याच्या पलीकडलं आहे, मनाच्या पलीकडलं आहे, या चक्षुच्या पलीकडलं, मन इंद्रियाच्या पलीकडलं तू तत्व आहे. आणि त्या तत्वानं आम्ही त्याला जाणू शकत नाही, मायेनं वेष्टीर नाही. पण प्रत्यक्ष गुरुरूपेनं हे गुरुचं जे रूप आहे ना ते साक्षात सगुणाचं रूप आहे. आणि ते रूप मला पाहिल्यामुळं माझ्या आत्मकल्याण झालं, माझं जीवनाचं कल्याण झालं. असा सुंदर अभंग या म्हणून माऊलीचा आहे. आणि मी आज नामचिंतन आमचे प्रत्येक कीर्तनकार नामाचा महिमा पहिल्या दिवशी गातात, पण खरा नेम आहे रूप आधी वर्णन झालं पाहिजे, दुसऱ्या दिवशी ज्ञान येऊ द्या, त्याच्या पुढे मग ज्ञान आल्यानंतर वैराग्य येऊ द्या, नाम येऊ द्या, ज्ञान वैराग्य येऊ द्या, आणि त्याच्यानंतर मग आता दुसऱ्या अवस्था तुम्ही सांगू शकता. आणि म्हणून माझ्या यथामती यथा बुद्धी, माझ्या बुद्धीला जसं जमल तसं या मग मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही एवढे सुंदर आहात, ऐकून घेतलात. आता जाता जाता माझ्या गरीब माणसाचं, माझ्या पामर जीवाचं एक ऐका, वाचन कोणाला वाईट बोलू नका, कोणाचं वाईट चिंतन करू नका, ऐका नाही, कोणालाच एका शब्दानं दुखू नका. तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. मी आज महादेवापाशी सांगायला लागलो, तुमच्यामध्ये एखादा दुर्गुण असला तर त्या महादेवाला देऊन द्या. महादेव नुसतं आपली भक्ती आणि प्रेम घेत नसतो, तर आपले दुर्गुण सुद्धा घेतो. आम्ही दाखवतो गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय महा. महादेव काही भात खात नाही, पण भातातला दोष खातून प्रसाद करून देतो. आणि म्हणून देव आपलं नुसती भक्तीच घेत नाही, तर आपले वाईट वर्तन घेत असतो. म्हणून ते वाईट वर्तन त्या भगवंताला द्या, कल्याण होते का नाही बघा. कोणाला थोडी तंबाखूची व्यसन असला आज महादेवाला द्या. पुढल्या वर्षी तुम्ही नाचता का नाही बघा मंदिरामध्ये, तुम्ही नाचता का नाही बघा मंदिरामध्ये येऊन. का होऊ शकत नाही? हे होतं रे देवा, माझ्या बाबांनो, माझ्या भावांनो, हे होतंय रे, हे होतंय, हे घडतंय माझ्या भावांनो, हे घडतंय. आम्ही पुण्य करायला गेलो, पाप सगळे पाप, आता दुःख भोगायला लागलो. मागल्या काळामध्ये मुली कमी केल्या माय. आता माझा वेळ होऊन गेला, मी मला एवढं होणार आहे, मी तुमचे 2-4 मिनटं घेतलो तर तुमचा पाप लागल्याशिवाय मला राहणार नाही. म्हातारी माणसं आहे, तुम्हाला कळ लागते. 11च्या पुढे कीर्तन सांगणं योग्य नाही ही गोष्ट, पण ही गोष्टी थोडं एक म्हणून मी तुम्हाला म्हणतो, मागल्या काळात मुली कमी केल्या माय. हे वर्तन आपलं बदललं पाहिजे, आपले विचार बदलले पाहिजे. कधीतरी विचार केला का आज किती परिस्थिती आहे? 100 एकरवालाय बायोडाटा घेऊन आलाय, 2 अडताय आहेत म्हणालाय, पैसे देना तर देना म्हणालाय, पण पोरगीच द्यायला कोण तयार नाही. किती अवघड केले आम्ही. हे कळतंय का? हे कळलं तर सप्ताह आहे बघा, नाही तर सप्ताह नाही. तुम्हालाच म्हणाल नाही इमानदारानं तोबा तोबा, मी तुम्हाला म्हणाल नाही, मला सुद्धा ते कळायला पाहिजे. मी काय सांगायलो, मला कळायला पाहिजे. महादेवानं मला आधी बुद्धी द्यावा तुमच्या आधी, की माझ्याकडून एकही चूक घडून नये देवा, माझ्याकडून एकही वाईट कर्म घडून नये. आणि म्हणून तुम्ही महिला मंडळानं एक शब्दसुद्धा वाईट बोलू नका. माझी माय
अरे लाखाचा अनमोल शब्द आहे, किती कोटी रुपये परत दिला तर पुन्हा वापस शब्द घेता येत नाही, एवढा विचार करा. आणि म्हणून घरामध्ये वाईट बोलू नका, तुमचा संसार सुखाचा होते की नाही बघा. त्या भगवंताचं नाम चिंतन करा, प्रभू चिंतन करा, वाईट कर्म करू नका. एवढंच या प्रसंगी आता 10-12 जो ते सांगतो, याच्या मरून पोटाला जन्माला जावं. मी प्रत्येक वेळेस सांगतो, मला एवढा आनंद, माझा आनंद येतो, मी खोटं बोलत नाही. मला आत्मानंदाची प्राप्ती झाली काही की वाटते. एवढं सुंदर गायन करीत असताना हे लोक 12 वाजता आम्हाला एवढा तुम्ही आनंद देतात, एवढं तुम्ही येडेवाकडे आमचे बोल ऐकून तटस्थ राहिलात. किती आनंद मिळत असेल, किती कोट्यावधी रुपये दिले तरी मिळत नाही रे दादानो. म्हणून तुम्ही मला आनंद दिलात, मला सेवा दिली. संयोजन मंडळ, नियोजन कमिटी, सप्ताह कमिटी, सप्ताह मंडळ, गावकरी मंडळ, गावातले पुढारी, नेते, पट्टे देणारे, अन्नदाते, सिस्टमवाले, सर्व विनेकरी, सर्वांनी मला सगळे, आता सगळ्याचे नाव न घेता तुमच्या सर्वाच्या चरणी नतमस्तक होतो. चुकलं असले तर मला पदरात टाका. तरी अन्याय क्षमा कीजे, पितया सारिके साहून जाईजे, मजा अपत्याते कृपा दृष्टी पाहिजे. शिवगणात झालेली सेवा माऊली यांचा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. चाली 2 होतील. स्वर सम्राट योगेश पाटील वेळीकर त्यांना साथ देतील. स्वर सम्राट अर्जुन महाराज मुंद्रीकर.